देवभूमी उत्तराखंडमधील माझा प्रवास पुढच्या टप्प्यात येऊन पोहोचला. देहरादूनवरून मी निघालोय ऋषिकेशला भेट द्यायला. 22 दिवसांच्या अखंड प्रवासानंतर मी आलोय देवभूमी ऋषिकेशमध्ये. हिमालयातून उगम पावणाऱ्या गंगा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले हे धार्मिक आणि योग शहर बघण्याची व इथे येण्याची मला संधी मिळाली हे मी माझं नशीबच समजेन. ऋषिकेशमध्ये आल्यानंतर तुम्हाला एक वेगळीच अनुभूती झाल्याशिवाय राहणार नाही. माझ्या आयुष्यात बघितलेल्या सुंदर ठिकाणापैकीचे हे सगळ्यात विलक्षणीय स्थान म्हणावे लागेल आणि इथल्या वातावरणात एक वेगळी जादू तुम्हाला जाणवेल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे देशी पर्यटकापेक्षाही विदेशी पाहुण्यांची वर्दळ तुम्हाला जास्त दिसेल. म्हणूनच ऋषिकेश योगा कॅपिटल ऑफ वर्ल्ड म्हणजेच जागतिक योग राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे. या शहराचे आपल्या पुरातन इतिहासामध्ये खूप मोठे स्थान आहे. ऋषिकेशचे वर्णन आपल्या स्कंद पुराणामध्ये देखील आढळतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच ठिकाणावरून श्री लक्ष्मण यांनी दोरखंडाच्या सहाय्याने गंगेच्या पात्राला पार केले होते आणि आज त्याच ठिकाणी लक्ष्मण झुला म्हणून प्रसिद्ध पूल आपल्याला बघायला मिळतो. आणि याच ठिकाणी स्वतः प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध करण्यासाठीची तपश्चर्या देखील केली होती. अशा या पावनभूमीमध्ये आज मला एक अभूतपूर्व शांतीचा आनंद मिळाला. आता वेळ आली होती गंगा स्नानाची, तर मी आलोय गोवा बीच या ठिकाणी. ऋषिकेशमधील ही सर्वात शांत आणि सुंदर जागा. तसं तर संपूर्ण ऋषिकेशच खूप मनमोहक व आत्म्याला शांती देणार आहे. हे ठिकाण लक्ष्मण झुल्यापासून जवळपास 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे. मी गंगा स्नानाचा आनंद घेतो, तोपर्यंत तुम्ही हे सुंदर दृश्य बघा. गंगा स्नान झाल्यानंतर बराच वेळ मी इथे थांबलो होतो. या ठिकाणावरून माझं जाण्याचं मन करत नव्हतं. एवढं सुंदर हे ठिकाण आहे. मग काय, रिव्हर राफ्टिंग करणाऱ्या लोकांना बघत मी इथेच काय वेळ थांबलो. आणि दुसऱ्या दिवशी मला पण रिव्हर राफ्टिंग करण्याची इच्छा झाली आणि मी माझ्या हॉस्टेलवाल्याला सांगून रिव्हर राफ्टिंग करण्याचा निर्णय घेतला. मग साहसी खेळासाठीचे साहित्य घेऊन मी निघालोय 8 किलोमीटर लांब एका अशा ठिकाणी जिथून आम्ही या रिव्हर राफ्टिंगला सुरुवात करणार होतो. आपापले साहित्य घेऊन आम्ही नदीपात्राच्या किनाऱ्यावर येऊन थांबलो आणि मग सुरू झाला आमच्या या चित्तथरारक बोटीचा प्रवास. लंबा जाना मैडम तो ये लंबी रस्सी ले सकते हैं. अगर ये नीला स्टेप खींच, हाँ, और पैरों से पुश करो बोट में, तभी थोड़ा दूर जाएगी. पुश करो, कोई करे डरने का नहीं है. बस आराम से. अभी स्पीड वाटर बोट में जाना मजा से. लास्ट रैबिट आ रहा है. इस रैबिट का नाम है डबल ड्रम. चलिए लास्ट टाइम बोलेंगे गंगे मैया की, गंगे मैया की, गंगे मैया की. चला डीप फॉरवर्ड.
ऋषिकेशला आल्यानंतर सर्वांनी हा अनुभव घेतलाच पाहिजे. दैनंदिन जीवनापेक्षा काहीतरी वेगळा खेळ मला अनुभवायला मिळाला होता आणि हे अनुभव मला माझ्या आयुष्यभर लक्षात राहतील. कैसा लगा आपको लास्ट ड्राइव? तो चलिए फिर हेलो हाय कर लीजिए सब लोग. ऋषिकेशमधला पहिला दिवस समाप्त. परत भेटूया दुसऱ्या दिवशीच्या नवीन प्रवासामध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.